इसवी सन 1659ला अफजल खानाचे आक्रमण महाराष्ट्रावर झाले। त्यावेळेला त्यानं पंढरपूर, तुळजापूर येथील मूर्तींना हानी पोहोचवल्याचा उल्लेख शिवकालीन पत्रसार संग्रहामध्ये सापडत असल्याचा दाखला देत माढ्यात देखील असलेली विठ्ठलाची मूर्ती ही पंढरपूरच्याच मूळ मूर्तींपैकीच एक असल्याची माहिती इतिहास संशोधक सतीश कदम यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। यापूर्वी देखील इतिहास संशोधक राची ढेरे यांनी विठ्ठल एक समन्वय या पुस्तकातून देखील माढ्यातच विठ्ठलाची मूळ मूर्ती असल्याचं सिद्ध केलं होतं। त्यानंतर आता सतीश कदम यांनी शिवकालीन पत्रातून आणलेली माहिती महत्त्वाची मानली जात असून माढ्याची मूर्ती पंढरपूरच्या मूर्तींपैकी एक असल्याचा मुद्दा अधोरेखित होताना पाहायला मिळतोय। अफजल खानाच्या मंदिरात होत असलेल्या आक्रमणांमुळे पंढरपुरातील पुजारी मंडळींनी ही मूर्ती माढ्याला हलवल्याचा उल्लेख देखील शिवकालीन पत्रात आहे। माढ्यातील विठ्ठलाच्या मूर्तीच्या छातीवर एक शिलालेख आहे। त्याचा उल्लेख आणि तो शिलालेख जशाच्या तसा शिवकालीन पत्रात देखील आहे। त्यामुळे वारंवार होणाऱ्या मुस्लिम आक्रमणांमध्ये विठ्ठलाच्या मूर्तीही बदलत गेलेल्या आहेत। मूळ मूर्तींपैकी एक मूर्ती ही माढ्याची आहे असा इतिहास शिवकालीन पत्रातून समोर आल्याचं इतिहास संशोधक सतीश कदम यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे सांगितलं असून तशी शिवकालीन पत्र देखील माध्यमांपुढे सादर केली आहेत। तर ते आहे अफजल खानाचं संकट। अफजल खान ज्यावेळेस आपल्याला माहित आहे की छत्रपती शिवरायांवर चालून आलेला होता, तर त्यावेळेला रस्त्यातले जी काही बाकीचा विध्वंस करत तो निघालेला आहे। अफजल खानाच्या बाबतीतली बरीचशी पत्र आपल्याला इथं सापडतात की अफजल खान आल्यानंतर त्यानं पंढरपूरच्या विठोबाला मंदिराला उपसर्ग पोहोचवला, अशी असल पत्रही आपल्याला सापडत आहेत। तर त्याच्यानुसार जो अफजल खान या ठिकाणी आला 1581ला, म्हणजेच इथंही त्यानं उपसर्ग पोहोचवला। मात्र उपसर्ग पोहोचवत असतानाच आदल्या दिवशी तिथली असणारी बडवे किंवा तिथं असणारे जे पुजारी असतील, या पुजाऱ्यांनी ही मूर्ती तिथून उचलली आणि अन्यत्र त्या ठिकाणी हलवली, अशाही प्रकारचा संदर्भ त्या ठिकाणी आपल्याला सापडतो। म्हणजे याचा अर्थ असा होतो की पहिल्यांदा मूर्तीचं स्थलांतर आता विजयनगरला झालं किंवा हंपीला झालं, आणि दुसरं जो उल्लेख असं आपल्याला आता इथं सापडतोय अफजल खानच्या वेळेला, तर ती मूर्ती हलवली आणि ती मूर्ती माढा या ठिकाणी नेली। म्हणजेच आपल्याला माहीत आहे की सोलापूर जिल्ह्यातलं माढा हे तालुक्याचं ठिकाण, तिथून त्या पंढरपूरहून साधारणतः 30-35 किलोमीटरवर असणारं माढा, तर या माढा गावामध्ये त्या ठिकाणी मूर्ती हलवली आणि त्यामुळं बाकीचं विध्वंस जरी झाला असला तर मूर्ती साबूत राहिली, अशाही प्रकारचा उल्लेख त्या ठिकाणी आहे। साहजिकच आहे मूर्तीचं पुन्हा एकदा स्थलांतर झालं हेही आपल्याला माहीत आहे। अशा रीतीनं ही जी मूर्ती असेल ती मूर्ती त्या ठिकाणी हलवली, त्याचाही उल्लेख आपल्याला श्री विठ्ठल पंढरपूर या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी आपल्याला सापडत आहे। आणि त्याच्यानंतर